फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर. तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतः जबाब दिला आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड अजूनपर्यंत केलेलं नाही. त्या अर्थी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलेलं होतं. संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास करतायत असं आता जे आर्ग्युमेंट कोर्टात झालं. त्यांच्याकडे डिफेन्सला काही नसल्यामुळे त्यांनी आमचे आदरणीय असीम सरोदे सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते, त्यांचा माईकच म्यूट करा कोठडी मागितली होती. 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया आणि पोलिसांचा काय आव्हान 2 दिवस राहतील? नाही, पोलीस दलातल्या तपास अधिकाऱ्यांनी खूप संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास करतायत असं आता जे आर्ग्युमेंट कोर्टात झालं ते मी ऐकलं. त्याच्यामुळे मला एक समाधान आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केली होती पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले नव्हते. पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं. युक्तिवादादरम्यान तुम्ही उपस्थित होता. असीम सरोदे युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी थेट माईक बंद करा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्यांच्याकडं डिफेन्सला काही नसल्यामुळं त्यांनी आमचे आदरणीय असीम सरोदे सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते, त्यांचा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला. असीम सरोदे सरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का, आणि या गोष्टीची दखलसुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्यासमोर हे सगळं घडलेलं आहे. AI द्वारे केला आहे असं देखील युक्तिवाद त्या ठिकाणी केला जातोय. अजूनही कसं बघता या सगळ्याकडे? आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टात सुद्धा आता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतःच जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड अजूनपर्यंत केलेलं नाही. त्या अर्थी AI आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलेलं होतं असं लक्षात येतं. कार्यकर्ते संतप्त आहेत. काय कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त असणं साहजिक आहे, कारण शिवाजी महाराजांच्याबद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र, सगळ्या देशभरातल्या शिवभक्तांच्या भावना, सच्च्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना या संतप्त असणं साहजिक आहे. पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं, संविधानिक मार्गानं याचा आपण लढा देऊ. दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन. दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे. आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने. दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी. तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा.